श्रावणी सोमवारच्या निमित्ताने राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून निघाले। तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातही पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत। महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलेले आहे। दरम्यान वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळते। मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर औंढा नागनाथमधील नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते। पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं। तर परळीतील वैजनाथ मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली आहे। हर हर महादेवच्या गजरात आणि भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेले। आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या परिसरातून किंवा मंदिरातून थेट आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आज श्रावणी सोमवार आहे आणि भाविकांची मंदिरात गर्दी पाहायला मिळते, काय सध्या वातावरण? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। खरं तर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं दरवर्षी मंदिरामध्ये गर्दी केली जात असते। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराबरोबरच ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांना फेरी मारण्याचं अर्थात प्रदक्षिणा मारण्याचा एक आध्यात्मिक महत्त्व आहे आणि म्हणून देशभरातले भाविक जे आहेत ते त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होत असतात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वराची ओळख आहे आणि म्हणून देशभरातले भाविक जे आहे ते या त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी येत असतात। मी आता याच त्र्यंबक राजाच्या मंदिराच्या बाहेर आहे व माझ्या मागच्या बाजूला आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर भाविकांची अशी अलोट गर्दी जी आहे ती मंदिरामध्ये झालेली आहे। भम भम बोलेचा गजर केला जातोय आणि या भम भम बोलेच्या हर हर महादेवच्या गजरामध्ये हे सगळे भाविक जे आहे ते त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होत आहे, लीन होत आहे। या त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातले भाविक जे आहे ते मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जी गर्दी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते ही देशभरातून आलेल्या भाविकांची आहे आणि एका भाविकाला साधारणतः दर्शनासाठी 3 ते 4 तासाचा वेळ लागतोय। असं असताना देखील भाविक जे आहे ते रांगेमध्ये उभे आहे। आपण काही भाविकांशी बोलूया। कहाँ से आए हो? हम मुंबई से आए, मुंबई से 2 साल हो गए। सोबत आणखी काही भाविक सांगलीवरून सांगलीवरून आले। हां, किती वेळ झाला तुम्हाला रांगेत? तरी 2-3 तास झाले। मावशी कुठून आला? आम्ही लोणावळ्याहून आलो। लोणावळ्यावरून आले। हां. दरवर्षी येता का? हो, नाही ह्याच वर्षी आलोय, पण आम्ही रात्री आलोय, सकाळी 6 वाजल्यापासून दर्शनाला लागलो। आपण बघतोय अशा पद्धतीनं भाविकांची ही मोठी गर्दी जी आहे ती त्र्यंबक नगरीमध्ये झालेली आहे। मोठी गर्दी भाविकांची झाल्यानं खरं तर अनेक भाविकांना दर्शनासाठीचा एक मोठा वेळ जो आहे तो लागतोय। आपण ही दृश्य बघतोय, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। हर हर महादेवचा गजर केला जातोय, भम भम भोलेचा गजर या भाविकांकडनं केला जातोय। आपण ही सगळी दृश्य बघतोय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातली आहे आणि त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी देशभरातले भाविक हे आज त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं दरवर्षी भाविकांची जी गर्दी मंदिरामध्ये होत असती त्याच स्वरूपाची गर्दी आज देखील पाहायला मिळते। आज 4था आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि म्हणून आजची ही मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। ठीक आहे।